नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बालाजी शितोळे यांनी शेअर केलेला एक फार सुंदर विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी सुद्धा शेअर करते. रानातलं तण आणि मनातला ताण. बघा, शेतकरी जेव्हा रानात पीक लावतो तेव्हा त्याची पहिली काळजी असते ती तणाची. कारण हे तण दिसायला जरी छोटं असलं ना तरी ते हळूहळू पिकाचं अन्न, पाणी, ताकद हिसकावून घेतं. त्यामुळं पिकाची वाढ खुंटते, उत्पादनात घट होते. म्हणून शेतकरी बघा वेळोवेळी तण काढतो आणि रान स्वच्छ ठेवतो. कारण त्याला ठाऊक असतं की तण वाढू दिलं तर त्याचा फटका संपूर्ण पिकाला बसतो. अगदी तसंच आपलंही आहे बरं का. म्हणजे बघा, मनामध्ये जर ताण, चिंता, राग किंवा नकारात्मक विचार साचले तर ते मनाच्या शांतीलाच कुरतडायला लागतात. सुरुवातीला ते छोटेसे वाटतात, पण हळूहळू ते मन व्यापून टाकतात. मग आपल्या सुंदर विचारांना, सुंदर आयुष्याला जणू काही ग्रहण लागतं. आनंद, समाधान, शांतता हळूहळू दूर जाऊ लागते. जसं शेतकरी रानातलं तण वेळेवेळ काढून टाकतो ना, तसंच आपण सुद्धा मनातला ताण वेळोवेळी दूर करायला हवा. चांगले विचार, सकारात्मकता, देवभक्ती, नामस्मरण आणि आपुलकीची माणसं यांच्यामुळे मन स्वच्छ राहतं बघा. आणि मन हलकं झालं की आयुष्यही मग फुलासारखं बहरतं. म्हणून आपण सगळ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, रानातलं तण आणि मनातला ताण कधीही वाढू देऊ नये. बघा, रान स्वच्छ असेल तर पीक भरघोस येतं आणि मन शांत असेल तर आयुष्यसुद्धा सुंदर होतं. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.